जुन्नर तालुक्यातील जातीय सलोखा टिकून राहावा आणि मानवता हाच खरा धर्म आहे असा संदेश जनतेपुढे मांडण्यास आणि हम सब एक हे असे दाखवून देण्यासाठी मानवता हाच खरा धर्म या मेळाव्याचे नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं होतं। जुन्नरच्या उपपोलीस विभागीय अधिकारी श्रीमती जयश्री देसाई, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील हे उपस्थित होते। मानवता हाच खरा धर्म या मेळाव्याचं नुकतंच आयोजन आळेफाटा पोलीस स्टेशनने केलं। या कार्यक्रमाचं आयोजन जुन्नरच्या पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती जयश्री देसाई आणि आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील आणि आळेफाटा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरी येथील सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी राजुरी आळेफाटा बेला गावातील महिला आणि नागरिकांनी तसेच शालेय आणि कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। या कार्यक्रमात जनतेला जातीय सलोखा टिकून ठेवण्यासाठी काही मान्यवरांची व्याख्याने झाली। पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, मौलाना निजामुद्दीन, जुन्नर नगर परिषद नगरसेविका परवीन मोमीन, जुन्नर पोलीस उपविभागीय अधिकारी जयश्री देसाई इत्यादी मान्यवरांनी व्याख्यान करून कार्यक्रमाचं उद्दिष्ट समजावून सांगितलं। प्रत्येक जण जीवाच्या भीतीने पळतो आहे। राजकारण्यांचा पूर्ण होतो पण प्रत्येक दिवस देश जळतो आहे। मंदिरे बांधली मशिदी बांधल्या देव तर माणसानेच निर्माण केला। मग प्रश्न एकच पडतो की हा माणूसच का नाही देव झाला। देशात चालू रोज नवी दंगल। अरे हे काय आहे प्राण्यांचे जंगल। अरे माणसापेक्षा प्राणी बरे, जाळत नाही ती एकमेकांची घरे। राम रहीम ईश्वर अल्लाह हे सर्वजण तर एकच आहेत। मग प्रत्येक जण कशासाठी एकमेकाच्या जीवावर उठतो आहे। जनतेला आहे एकच सांगणे जगावर जगू द्या एवढेच आहे म्हणणे। देव असेल तर एकच मागणी त्याच्याकडे, जगात शांतता नांदू दे सगळीकडे। देश के साथ आपकी मोहब्बत, आपका बर्ताव एक दूसरे के साथ कैसा होना चाहिए। बादशाह औरंगजेब का नाम आपने सुना। दिल्ली में रहकर उन्होंने इब्राहिम कोतवाल को कहाँ भेजा, बनारस का गवर्नर बना। आज हम यहाँ आलाफाटा पुलिस स्टेशन की तरफ से मानवता हा खरा धर्म और दहशतगर्द इस पर डिपेंड एक प्रोग्राम रखा गया है। आज का हमारा टॉपिक है इंसानियत और दहशतगर्द। मैं टॉपिक से रिलेटेड ही आपको बताऊंगी। मेरी सभी युवा पीढ़ी यहाँ पर मौजूद है। उम्मीद करूंगी कि आप मुझसे कुछ पॉइंट्स जो मैं कहूंगी जो अच्छे लगे इंशाअल्लाह उसको अपना लें। कुछ कहने से पहले मैं एक शेर अर्ज करती हूँ। हिंद के रहने वाले आपस में है भाई भाई। हिंद के रहने वाले आपस में है भाई भाई। न कोई हिंदू, न कोई मुस्लिम, न कोई सिख ईसाई। हिंद के रहने वाले आपस में है भाई भाई। बगैर इंसानियत के हम सिर्फ आदमी हैं, इंसान नहीं। जिस तरह खुशबू के बगैर फूल बेकार है, उसी तरह इंसानियत के बगैर इंसान भी बेकार है। दुनिया की कितनी भी बड़ी ताकतें हों, कितनी भी बड़ी शख्सियतें हों, अगर उसके पास इंसानियत नहीं तो उसकी कोई वैल्यू नहीं। कोई भी धर्म हो वो दहशतगर्द फैलाने की इजाजत नहीं देता। खास करके इस्लाम जो कि वजू के लिए ज्यादा पानी बहाने की तक इजाजत नहीं देता, वो किसी इंसान को किसी का खून बहाने की इजाजत कैसे दे सकता है। क्या चीखों से भरे शहर नहीं करते तुम पर कोई असर। क्या खून से लथपथ लाशें तुम्हारे लिए है बस खेल तमाशे। बूढ़े बाप से उसका जवान बेटा छीन कैसे आती है तुम्हें चैन की नींद। क्या माँ का सूना आंचल
लगता तुम्हें घायल? खत्म नहीं हुए हैं मेरे सवाल, पूछूंगी तुमसे मिलकर। खौफ नहीं है मुझे तुझसे, बल्कि तरस आता है तुझ पर। पण तुम्हाला अनंत काळ जगायचं असेल, शेकडो वर्ष जगायचं असेल, हजारो वर्ष जगायचं असेल, तर तुम्ही माणसांमध्ये माणुसकी पेरली तर ती माणुसकीचा वृक्ष ज्या वेळेला फोफावून पुढे येईल, त्याच्या छायेखाली ज्या वेळेला तुम्ही राहाल तर कोट्यावधी वर्ष तुम्ही शांतीने आणि चांगल्या सद्भावनेने राहू शकता. म्हणून आपण शांतता पेरण्यासाठी, माणुसकी पेरण्याच्यासाठी समाजात चांगल्या विचारांची आपण पेरणी करत असतो. मग चांगले विचार कशाला म्हणतात? व्हॉट इज रिलिजन? रिलिजन कशाला म्हणतात? धर्म म्हणजे काय? एका विचारवंतांनी संस्कृत मध्ये त्याची व्याख्या केलेली आहे. धारायते नामधर्म. धारायते नामधर्म हा म्हणजे काय? जो समाजाचं रक्षण करतो त्याला धर्म म्हणा. प्रतिनिधी केदारनाथ बारोळे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, आळेफाटा.